नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला राजकीय बातम्या. तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात. राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान. महायुतीकडील 7 तर महाविकास आघाडीतील 4 जागांचा समावेश. बारामती, माढा, सोलापूरसह 11 हायव्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे भोसले, रणजित नाईक निंबाळकर आणि प्रणिती शिंदे यांच्यासह दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात. तब्येत अस्वस्थ असल्यानं पवारांचे आजचे कार्यक्रम रद्द. पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. 2 दिवस भाषण करण्यास पवारांना डॉक्टरांकडून मनाई. बारामतीमध्ये प्रचारादरम्यान मडकं फोडण्याचा व्हिडिओ व्हायरल. अजित पवार गटातील समर्थकांकडून मडकं फोडण्याची अनोखी पद्धत, मात्र त्यामागील कारण अस्पष्ट. रोहित पवारांनी भर सभेमध्ये मडकं फोडल्याचा व्हिडिओ दाखवला. मलिदा गँगच्या सदस्यांनी मडकं का फोडलं? मडकं कधी फोडलं जातं माहिती नाही का? रोहित पवार यांचा सवाल. मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध. बारामतीच्या सभेमध्ये जे घडलं ते अघोरी विद्येतून. जितेंद्र आव्हाड यांचा ट्विट करत निशाणा. कुणीतरी चौकात मडकं फोडत असल्याची तक्रार मिळाली, मात्र मला त्याबद्दल माहिती नाही. मी कधीही कुणाचा अवमान केला नाही किंवा पातळीही सोडली नाही. व्हायरल व्हिडिओवर अजित पवार यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींचा घोटाळा. बेकायदेशीररित्या भूसंपादन करून कंत्राटदारांना 800 कोटी रुपयांची खैरात देण्यात आली. संजय राऊतांचा सरकारवर हल्ला. नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे पैसे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले या संदर्भात विस्तर तक्रार मी करतोय. संजय राऊतांची शिंदे गटावर खालच्या शब्दात टीका. फडणवीसांची शिवसेना म्हणत संजय राऊतांची शिंदे गटावर टीका. समजा मी स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा. फडणवीस साहेबांचं साधारण हे धोरण दिसतंय. स्वतः शेण खायचं, शेणात